यशवंत सागर, उजाड माळरानावर साकारलेलं एक स्वप्न. हे समृद्ध धरण म्हणजेच उजनी धरण. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात उजनी गावाजवळ उभारलेला जणू अमृत सागर. निसर्गाचं चक्र जोवर सरळ फिरतं तोवर सर्व काही ठीक असतं, पण त्याच निसर्गाची चाकं उलटी फिरू लागली की सारं होत्याचं नव्हतं होतं. महाराष्ट्रात काही भागांना पाऊस कसला ते माहीतच नाही. पाऊस नाही तर नद्या नाल्यांना पाणी नाही, नद्या नाल्यांना पाणी नाही तर शेतीला पाणी नाही, शेतीला पाणी नाही तर पिकं नाहीत, जनावरांना चारा नाही, पाणी नाही. पाण्यासाठी वणवण करून पाण्याचा शोध घेणारी जनावरं. खाली भेगाळ जमीन, वरती रखरखतं ऊन. सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आभाळाकडं नजर लावून बसतात. तरुण पोरं दुष्काळाला कंटाळून पडेल ते काम करण्यासाठी शहराकडं धाव घेतात. म्हातारे आईबाप पावसाची आणि मुलं शहरातून परत येण्याची वाट पाहतात. या भूप्रदेशात जरी हमखास पाऊस होत नसला तरी पुणे आणि आसपासच्या परिसरातील धरणांमध्ये प्रचंड पावसानं साठलेलं अतिरिक्त पाणी सोडलं जाऊन ते प्रामुख्यानं उजनीमध्ये जमा करून मग ते टप्प्याटप्प्यानं सोडलं जातं. उजनी धरणामुळे आता सर्व स्तरावर प्रगती झाली असली तरी उजनी धरण होण्यापूर्वीची परिस्थिती विसरून चालणार नाही. पूर्वी म्हणजे दिसे भकास शिवार, पोरं ढोरं रीती पोटे, शेतकऱ्यांच्या जीवनी जन्म दारिद्र्याचे खेटे, पडती बंद गावगाडे, नाही जगण्या आधार, निसर्गाश्रीन शेती, मागे पाण्याचा शेजार. पण आता या उजनीनं या परिसराचं नंदनवन केलं आहे. ही सर्व क्षणचित्र आपल्याला उजनी धरणाच्या बांधकामाच्या विविध टप्प्यावरील कामाची प्रगती दाखवल्याशिवाय राहत नाहीत. सन 1966ला सुरू झालेलं या धरणाच्या बांधकामाचं काम खऱ्या अर्थानं 1980 साली पूर्णत्वाला आलं. या धरणासाठी जवळपास 96.77 कोटी इतका खर्च झाला. उजनी धरणावरील पाण्याचं वितरण करण्याकरता एकूण 41 दरवाजे असून त्याचं आकारमान 12.5 मीटर ते 7 मीटर असं असून अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी प्रत्येक दरवाजावर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. प्रत्येक पावसाळ्यापूर्वी या सर्व दरवाजांचे आणि क्रेनचं सुलभ कार्यसंचलन होण्यासाठी गंजविरोधी रंग आणि ग्रीस ऑइलिंग केलं जातं. यावेळी वरिष्ठ अधिकारी, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता हे भेटी देऊन धरणाची तपासणी करत असतात. धरणाची कमाल उंची 43.20 मीटर आहे आणि पूर्ण यंत्रणा किंवा भीमा नदीत पाणी सोडण्यासाठी 12x7 मीटरचे 41 दरवाजे आहेत. पावसाळ्यात वाहून जाणारं म्हणजेच जादा झालेलं पाणी वीज निर्मितीसाठी वापरण्याकरता उजनी धरणाच्या पायथ्याशी जलविद्युत निर्मिती केंद्र उभारणीच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली. आजपर्यंत उजनी प्रकल्पात एकूण 124 टीएमसी इतका पाण्याचा येवा झालेला असून गेल्या वर्षाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांना धरणाचं महत्त्व नक्कीच लक्षात आलेलं आहे. उस्मानाबाद पाणी पुरवठा योजना. सीना-माढा जोड कालवा. धरणापासून सीना-माढा जोड कालव्याची सुरुवात होऊन एकूण 19 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी वाहून नेऊन नंतर सीना नदीला सोडलं जातं. आमच्या एरियामध्ये सीना-माढाचं पाणी फिरल्यामुळं वॉटर टेबल जमिनीतलं वाढलेलं आहे. वॉटर टेबल जमीन वाढल्यामुळं विहिरी आमचे 24 तास म्हणजे पाणी जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत विहिरी कंटिन्यू चालते आणि त्याचा खूप फायदा आम्हाला झालेला आहे. आणि उजनी धरणामुळे शेतकरी समृद्ध झाल्यामुळे त्यांनी आपली मुलं मुली शिक्षित करण्याचा चंग बांधला. खऱ्या अर्थानं उजनी धरण ही एक जलदेवता आहे.